Morning student, today we have learned 7th standard subject English part 1.6 in a class of their own म्हणजे त्यांच्यासारखे उत्कृष्ट तेच पार्ट 2 म्हणजे आपल्याला भाग दुसरा बघायचा आहे. बघा, आपण मागच्या भागामध्ये बघितलं होतं की मुलांना आपल्या शिक्षिकेबद्दल काय वाटतं. यापूर्वी त्यांना शिक्षिकेबद्दल असं काही वाटलं नव्हतं. आता बघा, ते थोडासा वेगळा विचार करू लागलेले आहेत. नक्की त्यांच्या मनामध्ये काय विचार सुरू आहे ते आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, पेज नंबर 30 पार्ट 2. लक्ष द्या इकडे. बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. आकाश म्हणाला, परंतु हे फारच वाईट आहे. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. म्हणजे आपण बघा, त्यांना अभिमान वाटेल असं काहीतरी आपल्याला केलं पाहिजे. बट हाऊ, परंतु कसे. व्हॉट कॅन वी डू, आपण काय करू शकतो. आग सुनीलने विचारले. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. बघा, आपण सर्वांनी चांगले काहीतरी केल्याशिवाय, चांगले वागल्याशिवाय त्या आनंदी दिसणार नाहीत. डू यू थिंक दॅट्स पॉसिबल. तुला ते शक्य आहे असे वाटते का. अँड देन सडनली इट क्लिक. आणि नंतर मला ते अचानक सुचले. येस आय सेड. मी म्हणालो, होय. वाय नॉट, का नाही. वी विल मेक इट पॉसिबल. का शक्य नाही, आपण ते शक्य करून दाखवू शकतो. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. परंतु मात्र हे काही एकाचं काम नाही आहे. आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केलं तर नक्कीच आपण ते करू शकतो. राईट सेड आकाश. लेट्स डू इट. आकाश म्हणाला, बरोबर आहे, आपण ते शक्य करूया. अँड सो द नेक्स्ट डे वी मीन्स द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी आम्ही म्हणजे संपूर्ण वर्ग प्लॅन ऑफ ॲक्शन, प्लॅन म्हणजे योजना आणि ॲक्शन म्हणजे कृती, त्या कृती योजनेविषयी चर्चा करायला आम्ही एकत्र बसलो. वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. आणि आम्ही सगळ्यांनी चर्चा केली की ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची. आणि या गोष्टीशी आम्ही सगळे सहमत झाले. दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती. नियती म्हणाली, हे सर्व फारच छान आहे. नियती बघा कोण होती बघा. शी इज द मॅथ्स जिनियस इन अवर क्लास. नियती ही त्यांच्या वर्गातील गणितातील अतिशय हुशार विद्यार्थिनी होती. बघा, शी सेड आय हॅव ट्राईड टू हेल्प बिफोर. मी यापूर्वीही मदत करण्याचा प्रयत्न केला होता. बट नो वन इज इंटरेस्टेड. परंतु कोणालाही त्याबद्दल आवड वाटली नाही. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. कोणालाही मी त्यांना मदत करावी असं वाटतच नव्हतं. बघा, त्यानंतर बघा दुसरे काय सुचत बघा. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. सोलीने तिला सुचवले की कदाचित तू जरा जास्तच हुकूमत गाजवत असशील. कारण बघा, आपण आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांशी वागताना आपल्याला मित्रत्वाचंच नातं असलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा आपण काहीतरी वरचढ आहोत असं त्यांना वाटता कामा नाही. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात. हू वॉन्ट टू सीट अँड डू मॅथ्स. कोणाला अधिक वेळ बसून गणित करायला आवडेल. सेड निलेश म्हणाला. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द आन्सर्स. आम्हाला उत्तरे देऊन तू मदत करू शकतेस. बघा, सी वॉट आय मीन सेड नियती म्हणाले, बघा मला काय म्हणायचं आहे ते लक्षात घ्या. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स. आम्ही आणि तुम्ही दोघेही गणिताच्या वर्गाच्या खूपच मागे आहात. बघा, दिस विल नॉट डू सेड आकाश. आकाश म्हणाला, हे चालणार नाही. डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स.
देसाई मॅडमना कॉपी कॅट म्हणजे नक्कल करणे, म्हणजे उत्तरं दिलेली, म्हणजे गणितं जर सोडवून दिलेली असतील, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणित येत नसेल तर त्याने ते दुसऱ्या हुशार विद्यार्थ्याकडून ते समजून घ्यायचं आहे. कधीकधी असंही होतं की शिक्षकांनी सांगितलेलं समजत नाही, पण तेच आपल्या जवळच्या मित्रांनी सांगितलं की आपल्याला पटकन समजतं. म्हणून त्यावेळेस काही कोणीतरी वरचढ आहे हा भाव मनामध्ये असू नये. तर बघा, आणि कॉपी कॅट्स म्हणजे जर मी एखाद्या विद्यार्थ्याने गणितं सोडवलेली आहेत आणि ती वही जशीच्या तशी उतरवून काढणं त्यापेक्षा समजून घेऊन सोडवणं हे जास्त फायदेशीर आहे. आणि म्हणूनच ते इथे म्हणतात बघा की त्यांना नक्कल करणं म्हणजे देसाई मॅडमना अशी नक्कल केलेली आवडणार नाही. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचे गणित चांगले समजेपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे. इट्स अ रूल, आणि तो नियम आहे. अँड यू हॅव टू फॉलो इट, आणि तो सर्वांना नियम पाळलाच पाहिजे. अँड इफ यू दे डोंट, आणि तो नियम पाळला नाही तर लेट सम ऑफ द स्टुडंट वर्क ॲज अवर सर्च लाईट, आणि त्यांच्यासारखे पुष्कळ जण आहेत की काही आपल्याला नियम जे पाळणार नाहीत त्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली. सोली म्हणाली की माझ्याजवळ एक कल्पना आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट वर्क ॲज अवर सर्च लाईट. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी आपले शोधदीपक म्हणजे टेहळणी पथक म्हणून काम करू द्यावी. बघा, दे विल विजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. म्हणजे ते आपल्याला घरी येऊन भेटतील, आपण अभ्यास करतो की नाही हे पाहण्यासाठी दर दिवशी आपल्याशी बोलतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क्स निलेश. निलेशने विचारले, आणि आम्हाला अडचणी आल्या तर काय? लेट अस also have study guards like नियती who will help us out of our difficulties. बघा, तेव्हा त्यांनी लगेच उत्तर दिलं की आपण नियतीसारखे अभ्यासरक्षक म्हणजे अभ्यासामध्ये हुशार असणारे विद्यार्थी शोधून ठेवूया जे तुम्हाला तुमच्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील. सुनील म्हणाला, ही फारच चांगली कल्पना आहे. लेटस हॅव स्टडी गार्ड फॉर एव्हरी सब्जेक्ट. आपण प्रत्येक विषयाकरता स्टडी गार्ड म्हणजे अभ्यास रक्षक ठेवूया. बघा, आता दॅट्स इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLs अँड SGs. म्हणजे बघा, SL म्हणजे शोधदीपक आणि SG म्हणजे अभ्यासरक्षक हुडकून काढायला फारसा वेळ लागला नाही. आणि अशा प्रकारे वी पुट द POA इन मोशन इमिजिएटली. POA म्हणजे प्लॅन ऑफ ॲक्शन. आणि अशा प्रकारे आमची कृती योजनेला लगेचच चालना मिळू लागली. वी डीड दिस विदाऊट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. बघा, आम्ही आमच्या शिक्षकांना या गुपितात सामील न करता कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने आमचं काम सुरू होतं. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. आम्हाला आमच्या देसाई मॅडमना आश्चर्यचकित करायचं होतं. बट शी इज रिअली टू गुड. परंतु त्या खरोखरीच खूप हुशार होत्या. शी स्पॉटेड द चेंज विदिन अ वीक. त्यांना एका आठवड्यामध्येच काही बदल दिसू लागला. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास आय एम शुअर शी सेड. त्या म्हणाल्या, मला खात्री आहे या वर्गातील मुले काही विशेष कामात मग्न आहेत. नो वन इज एव्हर ॲबसेंट. कोणीही आता गैरहजर राहत नाही. एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग द लेसन. पाठ चालू असताना प्रत्येकजण काळजीपूर्वक लक्ष देतो. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि मला तुमच्या डोळ्यात एक वेगळाच भाव दिसून येतो आहे. समथिंग हॅज हॅपन. काहीतरी वर्गामध्ये घडत आहे. सो देन वी हॅड टू टेल हर. म्हणून नंतर आम्हाला त्यांना सांगावे लागले. शी वॉज रिअली इम्प्रेस. त्या खरोखरच प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. त्या म्हणाल्या, तुम्ही लोक खरोखरच अद्भुत आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज.
किती सुंदर कल्पना आहे. सच डिटर्मिनेशन, असा निर्धार, अशी जिद्द हवी. देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स, तुमच्यासारखा दुसरा कोणता वर्गच होऊ शकत नाही. वी फेल सो हॅपी, वी वेर ऑन क्लाउड 9. आणि आम्हाला खूप आनंद झाला. आम्हाला परमोच्च आनंद म्हणजे आमचा आनंद गगनात मावेन असा झाला. एव्हरी वन ऑफ अस बिगन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. आणि नंतर अगदी प्रत्येकानेच प्रामाणिकपणे प्रयत्न करायला सुरुवात केली. अँड यू विल नॉट बिलीव्ह दिस, बट वी वेअर ॲक्च्युली ऑल क्वाईट एगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. आणि तुमचा विश्वास बसणार नाही, खरे पाहता पण आम्ही सर्वजण दुसरी चाचणी परीक्षा देण्यासाठी आणि त्या परीक्षेचा निकाल मिळवण्यासाठी उत्सुक झाले होते. दिस टाईम when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smile. आणि यावेळेस मात्र जेव्हा श्रीमती देसाई प्रगतीपत्रके घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या. शी कॉंग्रॅच्युलेटेड इच वन ऑफ अस पर्सनली. आणि त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकाचे व्यक्तिशः अभिनंदन केले. हाऊएव्हर, देर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. काही असो, परंतु मला एक शेवटची गोष्ट अशी सांगायची होती की वी हॅड होप दॅट वी वुड ऑल डू वेल. आम्हाला सगळ्यांनाच चांगले यश मिळू अशी आम्ही अपेक्षा केली होती. आणि त्याप्रमाणे मेनी ऑफ अस डीड डू वेल. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी खरेच चांगले यश मिळवले. बट अलास, देर वॉज स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स. परंतु खेदाची गोष्ट अशी होती की अजूनही आमच्यापैकी काही जणांना फारच कमी गुण मिळालेले होते. अँड सम हॅड इवन फेल. आणि काही जण नापास पण झाले होते. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश. आणि त्यामुळे आम्हा सर्वांना अगदी पराभूत झाल्यासारखं वाटत होतं. नैना, हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड, कुडंट बेअर इट. आणि आमच्या वर्गातील नैना तिच्या प्रगतीपत्रकात मिळालेली लाल रेख सहन करू शकली नाही. शी सेड, आय हॅव लेट द होल क्लास डाऊन. शी सॉब. ती मुसमुसत रडून सगळ्या मॅडमना म्हणाले की मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केलेला आहे. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग हर. परंतु आमच्या प्रिय लाडक्या वर्गशिक्षिका मिसेस देसाई म्हणजे देसाई मॅडम तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला आपल्या मिठीत घेतली. नो नैना, यू हॅवंट लेट एनी वन डाऊन. नाही नैना, तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाहीस. लुक ॲट युअर कार्ड्स. तू तुझ्या प्रगतीपत्रकाकडे पहा. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 out of 50 इन सायन्स अँड दिस टाईम इट्स 16. तू तुझ्या प्रगती पुस्तकामध्ये बघ, मागच्या वेळी तुला विज्ञानामध्ये 50पैकी फक्त 2 गुण मिळाले होते आणि यावेळी ते 16 आहेत. दॅट क्वाईट अ लीप. ही तुझी चांगली प्रगती आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन राईट डायरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. तू योग्य दिशेने सुरुवात केली आहेस आणि मला खात्री आहे की तू चांगल्या प्रकारे तुझे प्रयत्न चालू ठेवशील. आय एम प्राऊड ऑफ यू, इच वन ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटतो, तुमच्या प्रत्येकाचा अभिमान वाटतो. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. नंतरच्या परीक्षेत काय घडले असेल याचा तुम्ही अंदाज करू शकता का? अर्थातच प्रत्येकाने आपापल्या परीने चांगले प्रयत्न केले असतील आणि आपल्या लाडक्या देसाई मॅडमना आनंद वाटेल, अभिमान वाटेल असं नक्कीच केलं असेल आणि तुम्हीही विद्यार्थी अशाच प्रकारे कराल अशी मी खात्री बाळगते. धन्यवाद.